मित्रो, कालपासूनच अनेकांच्या शुभेच्छा संदेश येत आहेत. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक जणांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, अजून देत आहेत. त्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आज काही वृक्षभेट ग्रंथभेटही देणार आहे. पण एक माझी वैचारिक भेट म्हणून मला गवसलेले सत्य, मला जे काही आकलन झालेलं जीवन, मला मिळालेला काही बोध, या संदर्भानं काही एक विचार आपल्यासमोर मी ठेवणार आहे. ते अतिशय चांगली मेजवानी, वैचारिक मेजवानी ठरणार आहे. आपण ऐकतो जीवन खूप सुंदर आहे, पण ते केवळ जीवन सुंदर आहे एवढं म्हणून चालणार नाही. तर ते जीवन सुंदर कधी होईल तर आपले सकारात्मक विचार, सकारात्मक कृतीने सुंदर होत असते. आणि सकारात्मक विचार आणि सकारात्मक कृती हे एक दिवस करून चालणार नाही, तर ते नित्य करावं लागतं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. कारण जसं घर दररोज स्वच्छ करावं लागतं, तसं चांगल्या कृती, चांगल्या उक्ती ही सतत करावत राहावं लागतात. आणि आणखीन एक गोष्ट जे समजली, उमजली आणि अनुभवली, बरेच जणांना असं वाटते आपण खूप चांगलं वागतो, चांगलं वागून काही फायदा नाही. पण वाईट वागून बघा मग काय त्रास होत होतो. म्हणून एक लक्षात ठेवलं पाहिजे की चांगलं वागणं इतरांनी लक्षात ठेवावं, यापेक्षा चांगल्या वागण्याने आपल्याला आत्मिक समाधान मिळते, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, मनातला राग ठेवून, द्वेष, खंत बाळगून काहीच फायदा होत नाही. ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. उलट नुकसान होते. आणि कृतज्ञता, सद्भाव हाच आपल्याला उपयुक्त ठरतो. म्हणून जे जे शक्य आहे ते आपण केलं पाहिजे. आणि आणखीन एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, तुम्ही सगळ्यांच्या विषयी कृतज्ञता बाळगू शकला नाहीत. त्यांच्या वाईट वागणं मुळे तुम्ही ते अजून पचवू शकत नसाल. पण तुम्ही जे काही पचवू शकाल ते तरी करा. ज्यांच्याविषयी चांगलं वागणं शक्य आहे त्यांच्याविषयी तरी चांगलं वागलं पाहिजे. तितकाही तरी आनंद आपल्याला मिळत असतो. बरेचदा आपण म्हणतो की सत्य सामर्थ्यशाली असते, सत्य बलवान असते, सत्य परेशान होता है, हो सकता है लेकिन पराभूत नहीं, असं सत्याबद्दल सत्यमेव जयंते वगैरे आपण ऐकतो, वाचतो. पण हे सत्य समजून घेणं, ते सत्य पचवणं खूप आवश्यक गोष्ट असते. कारण सत्य समजून घेणं आणि सत्य समजायला वेळ लागतो, त्यासाठी संयम ठेवावा लागतो, धीर ठेवावा लागतो. आणखीन एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की सत्य काय आहे. काही उदाहरणं सांगता येईल. बघा, काही माणसं पद असलं, पैसा असला, प्रतिष्ठा असली की तुमच्या भोवती गोळा होतात. असतील सिद्ध तर भेटतील भूत, उठतील भूत, जमतील भूत वगैरे वगैरे. म्हणजे थोडक्यात सांगायचे, साखरेभोवती मुंग्या, हे जे वास्तविक सत्य आहे,
हे आपण समजून घेतलं पाहिजे. पण कटुता मनात ठेवून जगता कामा नये. एक उदाहरण सांगतो. काही जण म्हणतात की लोक आपल्याजवळ काही असलं तरच आपल्यासोबत राहतात, साथ देतात, आपल्याकडं काही नसलं की सोडून जातात. असा कटुता भाव जर तुम्ही बाळगून बसलात तर तुमच्याजवळ कोणीच येणार नाही. कारण काही माणसं तुम्हाला पद गेलं, तुमच्याकडे पैसा नसला की दूर जातात असं जे वाटते ना, ठीक आहे, आपण पदाचं उदाहरण घेऊ. आता तुमचा साहेब बदलला की किंवा तुम्ही साहेब होतात, तेव्हा जी माणसं तुमच्यासोबत जशी वागत होती आणि तुम्हाला वाटत होतं कदाचित, बघा ज्यांच्याकडे पद असतात त्यांच्यावर बऱ्याचदा असं वाटते तुम्हाला की शुभेच्छेचा वर्षाव पडतो. पद गेलं की शुभेच्छाचा वर्षाव कमी होतो. हे पण सत्य समजून घ्या. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे जे पदामुळं पैशामुळं जवळ येतात ती माणसं पद गेला पैसा गेले की दूर जातात. हे सत्य तुम्ही समजून घ्या, पचवून घ्या. पण तुमच्या सुस्वभावामुळे, तुमच्या चांगल्या वागण्याने जी माणसं तुमच्यासोबत जुडून आहेत, तुमच्या विषयी नितांत त्यांच्या मनामध्ये कृतज्ञता आहे, प्रेम आहे, त्या माणसाकडे तुम्ही लक्ष द्या. कारण आपलं बऱ्याचदा काय होते, आपल्याकडे काय आहे ते आपण विसरून जातो आणि आपल्याकडे काय नाही यावर आपण फोकस करतो. त्यामुळे जीवनामध्ये आनंद वाटण्याऐवजी आपल्याला दुःख वाटत राहते. म्हणून आहे त्याच्यावर फोकस करा. आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला एक लक्षात घेण्याची गोष्ट आहे. एखादी व्यक्ती नाईलाजानं दूर राहते, नाईलाजानं तुमचं कौतुक करू शकत नाही. कारण त्याला जिथं तो नोकरी करतो, ज्याचा तो मालक आहे, तो रागवेल, तो आपल्याला दूर करेल, ही त्याच्या मनात एक भीती असते. आणखीन एक भीती असते की स्वार्थ डावलला जाईल, आपल्याला जे काही मिळायचं आहे ते मिळणार नाही, ही सुद्धा एक भीती असते. त्याच्यामुळे देखील काही माणसं दूर राहतात. त्यामुळे त्यांच्याविषयी तुम्ही राग न बाळगता तुम्हाला दयाभाव बाळगला पाहिजे, सद्भाव बाळगला पाहिजे. कारण खरंच ती जर जवळची तुमची असतील तर ते केव्हाही ती परिस्थिती बदलली की जवळ येऊ शकतात. जर नसतील तर ती तुमची आहेत, हा जो तुमचा भाव आहे, हा गैरसमज आहे, तो विसरून जा, त्यातून बाहेर या. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्या. काही जण म्हणतात की सत्यातच सामर्थ्य असते, सत्यात काही नाही. पण सत्यात, काही जण म्हणतात सत्यातच सामर्थ्य असते, सत्यात काहीच नाही. तर मी तुम्हाला सांगेल, मला जे लक्षात आलेली गोष्ट की सत्य आणि सत्ता या दोन्हीतही सामर्थ्य असते. म्हणून तुम्हाला जे शक्य आहे ते सत्याची आणि सत्याची साधना करा. सत्याला जितकं शक्य आहे तेवढं सत्य वागा आणि जितकं शक्य आहे ते सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. मग सत्ता म्हणजे केवळ एखाद्या पदावर जाणं आहे का? नाही. धन एक सत्ता आहे, प्रसिद्धी सुद्धा एक सत्ता आहे, पण ती विधायक मार्गाने मिळवायला पाहिजे. धन संपदा म्हणतात ना, धन हे सुद्धा संपदा आहे. आणि मन संपदाही खूप महत्वाची आहे. मनाचं सामर्थ्य खूप महत्वाचं आहे, ते जोपासलं पाहिजे. तनाचं सामर्थ्य जोपासलं पाहिजे, ते महत्व, त्याच्यात ती सत्ता आहे.
आणि जनसत्ता ही खूप मोठी सत्ता आहे. त्यामुळे जितकं शक्य आहे तेवढी माणसं जोडली पाहिजे, जोपासली पाहिजे. आणि हे जोपासत असताना कुणी कुणाचं नवं हा नकारात्मक विचार आपण बाजूला ठेवला पाहिजे. काही जणाला असं म्हणणं आहे की काहीच नसते, लोक फायदा घेतात, सोडून देतात, यूज अँड थ्रो करतात, कोणी कोणाचं नाही, आणि आपण कोणासोबतच नातं ठेवायचं नाही, हा भाव तुमचा आत्मघात करतो. जसं एखाद्या झाडानं ठरवलं, हिरवे पानं निघून जातात, आपण हिरवे पानाला जवळ येऊ द्यायचंच नाही, तर झाडाचं अस्तित्व संपते. येतात, पिवळे होतात, जातात, पुन्हा पुन्हा अजून येतात. म्हणजे काही माणसं जातात तर काही माणसं येतात. माणसं येणं आणि ऊन आणि पाऊस, चढ आणि उतार, हे जीवनाचं सत्य तुम्ही समजून घेतलं पाहिजे. हे जीवनातलं सत्य तुम्ही समजून घेतलं पाहिजे. त्यामुळं एकच गोष्ट म्हणजे कायम नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा केवळ संघर्ष करायचा का, तर संघर्ष आणि समन्वय या दोन्ही गोष्टीची गरज असते. कुठे संघर्ष करण्याची गरज असते, कुठे समन्वय बाळगण्याची गरज असते, म्हणजे तडजोड. आणि काही ठिकाणी तुम्हाला तटस्थही राहण्याची गरज असते. मग कुठे तटस्थ राहायचं, कुठे समन्वय करायचा, कुठे संघर्ष करायचा, याचं तारतम्य आपल्याला जर कळलं नाही तर जीवन विस्कटीत होते. जिथे एखादी गोष्ट, पण हा संघर्ष करत असताना विधायक मार्गानेच करणं गरजेचं असते. कारण आपला देश कायदा, संविधान यानुसार चालतो. त्यामुळं या मार्गाने केलेला संघर्ष हा अतिशय उपकारक ठरतो. आणि आणखीन एक लक्षात ठेवलं पाहिजे, जे काही कृती आणि उक्ती आपण करणार आहात त्याचे काय दुष्परिणाम होणार आहेत आणि याची जाणीव मात्र आपल्याला असली पाहिजे. नाहीतर काय होते, मला असं वाटलंच नव्हतं म्हणून हा पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यामुळं तुम्ही जे काही कराल त्याच्या परिणामाची, म्हणजे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम हातात येतात, त्या परिणामाची आपल्याला जाणीव असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून सत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. मग तुम्हाला अशा प्रसंगी सत्याने जगायचं असेल तर कधी कधी तुम्हाला लोकमताला न मानता तुम्हाला विधायक संघर्ष करत राहावा लागतो. आणि जे काही प्रेमानं, समंजस्यानं, सहकार्यानं, गोड बोलून होत असेल ते करणं हा समन्वयाचा भाग आहे. पहिलंच पाऊल संघर्षाचं टाकणं, पहिलंच पाऊल वादाचं टाकण्यापेक्षा पहिल्यांदा प्रेमानं जमते का बघा, समन्वयानं बघा, सांगून बघा, प्रेमानं बघा, लेखी बघा, सगळं करून बघा. आणि त्यानंतरच मग कायद्याचा मार्ग अवलंबा. आता आणखीन एक महत्वाची गोष्ट, इतरांकडून जे आपण अपेक्षा करत जगतो, बऱ्याचदा काय होते, ह्या अपेक्षा करणं वाईट नाही, पण अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून दुःख बाळगत बसणं हे वाईट आहे. माणूस तर जीवन म्हणल्यानंतर अपेक्षा करतेच. अपेक्षा करू नये म्हणल्यानंतर काही ते थांबणार नाही. पण अपेक्षा करायची तर लई फार जणांकडून करायची. आता उदाहरणार्थ तुम्हाला 100 रुपये लागतात, तर हे 100 रुपये मला मिळतील अशी 10 जणांकडून अपेक्षा करायची. अपेक्षा करायची म्हणजे ती मनात बाळगून बसायचं नाही, तर व्यक्त करायचं. माझी तुझ्याकडून एक अपेक्षा आहे, माझी तुझ्याकडून ही मागणी आहे, मला तू 100 रुपये द्यावं अशी विनंती आहे, शक्य झालं तर.
पण काही जणांचं काय असतं, मग मला जे काही लक्षात आलं ते सांगतो. मनातच ठेवून बघतात, यांनी मला सहकार्याला यायला पाहिजे, यांनी मला सहकार्य करायला पाहिजे. एक, मग तुम्हाला त्याला काही स्वप्न पडले काय, तोही म्हणतो मला काही स्वप्न पडलं होतं काय. आणि बऱ्याचदा काही जणांचा एक अडचण काय असते माहिती आहे काय, मदत मागायला काही जणांना संकोच वाटतो, अपमान वाटतो, नकाराची भीती वाटते. तर असा विचार करणं सोडून द्या. ताकाला जाऊन गाडगं लपवण्यामध्ये अर्थ असत नाही. ताकाला जाऊन गाडगं लपवण्यात अर्थ नाही. त्यामुळं तुम्हाला जे वाटते ते स्पष्टपणे, नम्रपणे, सौम्य भाषेत आपल्याला विनंती करता आली पाहिजे. तो काय म्हणेल, तो इतरांना सांगेल काय, याने मला ही मदत मागितली म्हणून, ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर. तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, त्यानं काय म्हणेल, हा असं म्हणलं, हो प्रत्येकालाच गरज पडते. म्हणून माझी माय म्हणायची की लाखाचा धनी वाक्काच्या पट्ट्याला गेला होता. म्हणजे हे वाक्का काय आहे, तर पोळ्याच्या दिवशी पळसाच्या मुळा कुटून त्याची दोरी केली जाते, त्याला मारून त्याच्या दोऱ्या काढल्या जातात आणि त्या दोऱ्या देवाला वाहिल्या जातात. त्याला वाक म्हणतात. आणि मग त्या दिवशी सगळ्यांना, एखादा श्रीमंत आहे गावात, तो गेला नाही तर त्याला मागून ते देवाला द्यावं लागतं, त्याला जावं लागतं. याचा शब्द हे झाला, हे विश्लेषण. पण त्याचा मतितार्थ तो तसा नाही. तर कोणत्याही माणसाला इतरांना मदत मागण्याची वेळ येतेच. त्यामुळं मदत मागणं हा कमीपण वाटत असेल तर तो काढून टाका. आणि दुसरी गोष्ट, त्याने जर मदत करू शकली नाही तर त्याच्याविषयी राग, दुरावा, कटुता ठेवण्याचं काहीच कारण नाही. कारण त्याला काही भीती वाटली असेल, तो परत देणार नाहीत म्हणून, त्याच्याकडे नसतील, पर असतील तरी त्याच्या कामाचे असतील, किंवा असतील ते त्याच्या मालकीचे नसतील, मालकीचे असले तरी मालकीवर मालकी कोणाची असेल, त्याच्यामुळे त्याचं परवानगी मिळाली नसेल. या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करा. आणि म्हणून आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की अचानक गृहीत धरून जगू नका. की त्याच्याकडे पैसे असतातच तो मला देतोच, असं गृहीत धरायचं नाही. त्याच वेळी त्याला फोन लागणार नाही तुम्हाला. त्यामुळं असं एकट्यालाच कोणाला तरी गृहीत धरून जगण्यापेक्षा आणि मग पश्चाताप करण्यापेक्षा, ऐनवेळी खंत बाळगण्यापेक्षा, तनतन करण्यापेक्षा, त्याला स्पष्ट कल्पना द्या. एकालाच नाही तर 10 जणांना सांगा. आता सांगितलं मी तुम्हाला. आणि कोण मनापासून देऊ इच्छितो त्याच्याकडून घ्या. इतरांना म्हणा की काम झालं आणि आपण जे देतो म्हणला होतात मला, त्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. पटकून सांगून टाका. नाहीतर तो काय करेल, इतरून तुमच्याकडे नसले तर दुसऱ्याकडून घेण्यासाठी प्रयत्न करत राहील. आणि मग पण तुमच्या पहिल्यांदा त्याला हे सांगा, दुसरा गरज आहे 100 रुपयाची, मी तुला जर देणे शक्य असेल तर, जमत असेल तर बघ आणि मला सांग देणे शक्य आहे म्हणून. आणि मग मी तेव्हा तुला हो यस दे म्हटलं तेव्हा दे. कदाचित तोपर्यंत जर माझा हे विषय नसेल, संपला असेल किंवा, तर मग मी मागणार पण नाही, असं पण सांगून ठेव. म्हणजे पुन्हा तो शब्दाला पकडणार नाही. म्हणला होतास तर मग का असं होणार. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे
तुम्ही काय गमावलं याचा विचार करून खंत बाळगू नका. तर जे गमावलं गेले ते तुम्हाला आवश्यक असेल आणि तुमच्या कृतीउक्तीनं ते येणार असेल तर ती गोष्ट प्राप्त करा. आणि जी आवश्यकही नाही आणि आता ते प्राप्त करणं शक्यही नाही तर ते सोडून द्या. कारण जे गोष्ट हातात नाही त्याचा विचार करून हताश होऊ शकतो आपण. म्हणून त्या गोष्टीच्या नादी लागू नका. तुमच्या हातात जे आहे त्याच्याविषयीची कृतज्ञता आणि ते अधिक कसं चांगलं करता येईल यावर फोकस केला म्हणजे तुम्हाला जे हातात नाही त्याचं जे दुःख वाटते त्यातून बाहेर या. आणि आणखीन एक सत्य समजलेलं तुमच्या समोर मी ठेवतो. सगळ्यांनाच सगळं मिळत नसतं. सगळ्यांनाच सगळं मिळत नाही ही सत्यता आपण लक्षात ठेवली पाहिजे. हे सत्य समजून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळं तुलना करणं सोडून द्या. बऱ्याचदा आपल्या दुःखाचं एक कारण असते आपली तुलना करत जगणं. त्याच्याकडे ते आहे माझ्याकडे हे नाही, त्याच्याकडे ते आहे माझ्याकडे हे नाही. कधी कधी काय असते त्याच्याकडे जे आहे ते तुझ्याकडं नाही याचं जर आपल्याला दुःख वाटत असेल तर त्यावेळेस तुमच्याकडं काही आहे पण त्याच्याकडं नाही हा विचार तुम्हाला करा. आता एक उदाहरण द्या. तुमच्याकडे 4 पैसे आहेत पण तुमच्याकडे आरोग्य नसते. लक्षात आलं. तुमच्याकडं काही असते त्याच्याकडे नसते, त्याच्याकडे जे असते तुमच्याकडे नसते. आणि प्रत्येकालाच दुःख असते, तुम्हालाच दुःख नसते. प्रत्येकालाच वेदना असतात, तुम्हालाच वेदना नसतात. त्यामुळं हा जीवनाचं वस्तुनिष्ठ आकलन करणं अतिशय गरजेचं आहे. एकांगी आकलन हे जीवनाला घात करणारं ठरते, त्रास देणार ठरते. आणखीन एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की चांगलं काम, चांगली आणि कृती आणि चांगली उक्ती करायला वेळ दौडू नका, करत राहा. काही जणांना असं वाटतं की चांगलं करू नये, काही फायदा नाही. कोण लक्षात ठेवतात? खूप माणसं लक्षात ठेवतात. चांगले कार्य कधीच वाया जात नाही. त्याचे फळ कधीतरी, कुठेतरी, कोणाच्या तरी रूपाने, कशाच्या तरी रूपाने तुम्हाला नक्की मिळते. ही गोष्ट केवळ धनाच्याच रूपानं मिळावं, केवळ पदाच्याच रूपानं मिळावं असं नाही, तर सन्मानाच्या रूपानं देखील ते मिळत असते. काल एका बालाजी राठोड, मी एक शंकरराव चव्हाण महाविद्यालयात असताना वृक्षारोपण केलेलं होतं. अनेक वृक्ष मी माझ्या स्वखर्चातनं पण लावलेले आहेत. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. तर मी तुम्हाला हे सांगत होतो की तोच त्यांनी असं सांगितलं की तुम्ही झाड लावलेल्या झाडाखाली मी रोज बसत असतो. तुम्ही लावलेल्या झाडाखाली मी रोज बसत असतो. हा जो मेसेज त्यांनी मला दिला स्टेटसला उत्तर देताना, आता आपल्याला ही गोष्ट त्या व्यक्तीने आठवून ठेवलेली आहे. त्याविषयी आनंद व्यक्त केला मी, त्यांना आभार मानले. आता तुम्हाला असं वाटत असेल की एका त्या व्यक्तीने ठेवून उपयोग काय? आता प्रत्येक ठिकाणी फक्त धनाचा, पैशाचा, पदाचाच आणि कोण्यातरी मोठ्या माणसानंच तुम्हाला लक्षात ठेवावं ही अपेक्षा करू नका. ही अपेक्षा करू नका. आणि असं काही नसते. समाजामध्ये चांगुलपणाचा शोध घेणारी माणसं तुम्हाला लक्षात ठेवतात. चांगुलपणाचा शोध घेणारी माणसं तुम्हाला लक्षात ठेवतात, त्याची जाणीव होते. आता माझ्या जीवनातले 2 काही गोष्टी तुम्हाला मी सांगतो. तर मी गेल्या अनेक वर्षापासून ज्ञानदीपाची दीपवळी हा कार्यक्रम दरेगाव या ठिकाणी नायगाव तालुक्यात घेत असतो.
आता त्याची किती नोंद घेतात किती नाही याचा काय विचार करत नाही, स्वखर्चातून ते कार्यक्रम करत असतात. आता साहित्य संमेलन झालं मांजरम येथे आणि संमेलनाचे त्या अध्यक्ष होते प्राध्यापक रामकृष्ण बदने सर. त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये ज्ञानदीपाची दीपवाळी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दरेगाव येथील भूमिपुत्र हनुमंत भोपाळे हे साहित्यिक आहेत, अशा पद्धतीची नोंद म्हणजे गावाच्या पाठीमागे ज्ञानदीपाची दीपावळी करणारं गाव असा उल्लेख त्यांनी करावा, ही माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता. लक्षात आलं म्हणजे. आणि तुम्हाला आणखीन एक आपल्याला वाटते की याचं कोण दखल घेते, कोण नोंद करते, एवढं सगळं मी यूट्यूबवर नेहमी बोलतो असं वाटत असतं आपल्याला, कधी कधी वाटते. असं नाही आहे ते. अनेक जण तुम्हाला नोंद घेतात. आता जवळपास माझे 1 मिलियनच्या जवळ आतापर्यंत माझ्या यूट्यूबला व्ह्यूअर्स मिळाले, 1 मिलियनच्या जवळ, आणि 10,000पेक्षा जास्त सबस्क्राईब माझ्या यूट्यूब चॅनेलला आहे. हे तर आहेच. एका दिवशी रयत या हॉस्पिटलमध्ये माझी भाची ॲडमिट झाली होती. तिथं मी डब्बा घेऊन गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर खुरसाळे साहेब भेटले. तिथं ते चालवतात, ते त्यांच्यावर कार्यभार त्यांच्या पुढाकारातनं झाले, अनेक जण सहकार्य करतात. तर मी त्यांनी वाचन संस्कृतीचा प्रयोग वाढावे म्हणून चांगला प्रयोग केला आणि त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करावं म्हणून मी त्याच्याकडं त्यांना म्हटलं की भेटलो आणि म्हणालो आणि माझा मी परिचय करून दिला. त्यांनी म्हणाले की मी तुम्हाला चांगलं ओळखतो. खरं तर ते डॉक्टरी पेशातले आहेत, खूप बिझी असतात आणि माझा तसा काही फारसा संपर्कच आला नाही, तर ओळखण्याचा काही विषय आहे असं मला वाटलं नव्हतं. पण त्यांनी म्हणाले की मी तुमच्या यूट्यूबचे चॅनलवरचे व्हिडिओ अधूनमधून पाहत असतो. तुम्ही सोप्या भाषेत आणि ग्रामीण भाषेमध्ये आणि समाजाला समजेल अशा पद्धतीने सांगता, हे मला फार आवडते असं ते म्हणाले. आता ही सुद्धा एक आनंदाची गोष्ट आहे. आता माझ्यासोबत माझ्या भाचीचा नवरा होता, त्यालाही आनंद वाटला की अशी नोंद होत नाही असं नाही, अनेक ठिकाणी अशी नोंद होते. आता चॅट जीटीपी जे आहे, तर त्याच्यामध्ये हनुमंत भोपाळे जर टाकलं तर त्याच्यावर बरंचसं माहिती माझ्याविषयीची येत असते. गुगलमध्ये सर्च करून टाकलं तरी माझ्याविषयी माहिती येते, माझ्या कामाची माहिती येते, माझ्या ग्रंथाची माहिती येते, माझ्या यूट्यूबची माहिती येते, यूट्यूबचे चॅनल लक्षात येते. कुठे म्हणजे हे जे काही कामाचं आठवण जसं लोक ठेवतात तसं ह्या मीडिया पण आठवण ठेवतो. फेसबुक तुम्हाला आठवणी करून देत असतं. म्हणून आपलं काम यातच समाधान, आठवणीमध्ये समाधान न मानता आपल्या विधायक कार्याच्या साठवणुकीमध्ये, विधायक कार्यामध्ये आपण आनंद मानला पाहिजे. दिवसभराचा समारोप करताना आज मी काय विधायक बोललो, आज मी माझी काय वाङ्मयीन सेवा दिली, काय कृतीयुक्त सेवा दिली, हा विचार आपण केला पाहिजे. किती जणाला प्रेरणा दिली, किती जणाला प्रोत्साहन दिलं, हाही विचार आपण केला पाहिजे. आणि किती जणाला विधायक मार्गदर्शन केलं, हा विचार जर आपण केला आणि अधिकाधिक वाढलं तर लोकांच्या हे गोष्टी लक्षात राहतात. लक्षात ठेवण्यासाठी करायचं नाही, तर आपल्याला त्यामुळे समाधान वाटते
बुडती हे जन न देखिवे डोळा म्हणून कळवळा येतो असे. किंवा जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शाने करून सोडावे सकळ जन. हा संतांचा विचार जो आहे, त्या विचारावर प्रेम म्हणून या आणि विधायक कृतीवरचं प्रेम आणि त्या प्रेमाचा आविष्कार म्हणून आपण हे कामं केली पाहिजे. कारण आपल्याला जे जे विधायक वाटते, जे जे कृती आणि उक्ती ते करण्यामध्ये जो विलक्षण समाधान आणि विलक्षण आनंद आहे, ही फार मोठी गिफ्ट आहे. आणि आणखीन एक लक्षात ठेवलं पाहिजे, सर्वच काही सर्वांना मिळत नाही असं मी म्हणतो ना नेहमी. जे मिळालं आहे त्यात समाधान, त्याविषयी कृतज्ञता व्यक्त कर जगणारा माणूसच आनंदी राहतो हे लक्षात ठेवा. कटुता बाळगून, तुलना करून, खंत बाळगून जगण्याने काही हाती येत नाही. हाही एक मला समजलेलं. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे यशाबद्दल. आपल्याला यश पाहिजे. जे काही साध्य करायचं आहे ते मिळणं, याला यश म्हणतात. तर यशाबद्दल माणसं अपेक्षा बाळगतात, पण कृती काही करत नाहीत बऱ्याचदा. केवळ अपेक्षा बाळगून यश मिळावं यानं हाती काही लागत नाही, नैराश्याशिवाय. म्हणून आपल्याला 100 रुपये पाहिजेत. आता अजून पण उदाहरण, रोज 2 रुपये मिळवा, कोणी 3 मिळवा, 4 मिळवा, मिळत जा. तेवढं तुमचं यश आहे. आणि समजा 100 पाहिजे तर 90च मिळाले, ते 90च तुमचं यश आहे. हा विचार करा. आणखीन एक गोष्ट, आपल्या तोंडी काही शब्द असला पाहिजे. अभिनंदन केलं पाहिजे, शुभेच्छा दिल्या पाहिजे. आपल्या सहवासातल्या आपल्याविषयी सद्भावना बाळगून असणारे किंवा कधी नसतीलही, तर ते शक्य असेल तर केलं पाहिजे. आपल्या मनाची तयारी पण पाहिजे ना. आणि मनाची तयारी करून एखादी गोष्ट करणं अतिशय आनंददायी ठरते. मनाची तयारी नसताना कदाचित तेवढी आनंददायी ठरणार नाही, हे सत्य आपण. म्हणून अभिनंदन, धन्यवाद, स्वारी. अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्यामुळे काय होते, इतरांना प्रेरणा, प्रोत्साहन मिळते आणि त्याच्या जगण्याला उभारी मिळते, बळ मिळते, त्याचं आत्मबळ वाढायला मदत होते. आणि आपण कोणाच्या तरी उपयोगाला आलो, ही गोष्ट आपल्याला आनंद देतो. आणि तुमचे शब्द कोणाचं जीवन घडवतील हे आजच सांगता येणार नाही, कधीतरी घडवतील. म्हणून लक्षवेध फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, माजी सनदी अधिकारी, प्रभावी वक्ते एकनाथराव मोरे साहेब यांनी एक आठवण सांगितली. म्हणजे हा संदर्भ आहे म्हणून मी सांगतो. आठवण कसं ठेवतात लोक, आठवण ठेवत नाही तसं जे वाटतं. त्यांनी एका व्याख्यानामध्ये, एका कार्यक्रमात जे काही प्रेरणादायी बोलले, ते नेहमीच प्रेरणादायी बोलतात. तर त्यातून बोध घेऊन 2 मुलं अधिकारी झाले आणि ते त्यांना भेटण्यासाठी वेटिंगमध्ये होते. आणि मग साहेब म्हणले, आम्ही तुमच्यामुळं मग एवढ्या इथपर्यंत आलो, आता प्रवास आम्ही सक्सेस केला. खरं तर यांनी त्यांना ओळखतही नव्हते. त्यामुळे तेव्हा त्यांनी आठवण सांगितली, या ठिकाणी तुम्ही असं आला होतात व्याख्यानाला, बोललात. त्यांना ती आठवण आजही आनंदी देते. म्हणजे अशा अनेक आठवणी तुम्हाला उपयोगाच्या ठरतात. आणि आणखीन एक शेवटचा मुद्दा मी सांगून थांबणार आहे. तुमच्या जी वाट्याला आज जी भूमिका आलेली आहे, ती भूमिका तुमच्या क्षमता, कौशल्य, शहाणपण, तुम्हाला उपलब्ध असणारा वेळ, या सगळ्यांचा दर्जेदार उपयोग करा. ती भूमिका उत्कृष्ट वटवा. हे तुमच्या आनंदाचं, समाधानाचं फळ असेल. आज मिळालेली भूमिकेबद्दल तुम्ही नाराज असाल
आणि कालचीच भूमिका मला पाहिजे असं म्हणत असाल, किंवा पुढची अमुक एखादी भूमिकाच मला मिळाली तरच मी आनंदी राहील, असा जर तुम्ही विचार करत बसत असाल तर आजच्या भूमिकेवर अन्याय करणार ठरतो. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की जी काही कोणत्या पदापेक्षा त्या पदाला तुम्ही किती उंचीवर नेता हे खूप महत्वाचं. तुम्हाला जे पद मिळालंय त्या पदाला किती उंचीवर नेता हे खूप महत्वाचं आहे. खरं तर आता मुंडे साहेबांचं सध्या जे चर्चा होते आहे, त्यांच्या अनेक बदल्या करण्यात आल्या, त्यांना कमी दर्जाचे पदही देण्यात आले, देण्याचा प्रयत्न केला. कोणतेही पद त्यांच्यासाठी कमी दर्जाचं नाही, पण त्यांनी ज्या ज्या पदावर गेले त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. म्हणून तुमच्या कृती आणि उक्तीनं त्या पदाची उंची वाढली पाहिजे, त्या पदाची गरिमा वाढली पाहिजे. म्हणून मी प्रभारी प्राचार्य म्हणून शंकरराव चव्हाण महाविद्यालयाला काम केलं. प्रभारी प्राचार्य म्हणजे काय तर एखादा प्राचार्य जो पूर्णवेळ प्राचार्य येण्या अगोदर सह्या करणे एवढंच असते. एक जणांनी मला सांगितलं, काय असते सह्या, कुठं का ऑफिशियली सह्या असतील तिथे करा. आता ते माझे कुलगुरू आहेत, त्यांनी मला सांगितलं होतं. सर, मी त्यांना भेटायला गेलो आणि विचारलं, सर प्रभारी प्राचार्य पहिल्यांदा झाल्यानंतर की तर मी काय करू, मी काय केलं पाहिजे. काहीच नाही म्हणले, आपलं स्टॉक रूममध्ये बसायचं आणि जेव्हा ऑफिसचं बोलवतात तेव्हा त्या प्राचार्याची जिथं जागा आहे तिथं जायचं आणि ते सह्या तेवढ्या करायचं, मोकळं व्हायचं. कारण उद्या आपण जर त्या पदावर, त्यांचं सांगण्यात वाईट हेतू नव्हता त्यांचा, तर उद्या यांच्यासोबतच तुम्हाला राहावं लागतं, तेव्हा त्या पदावर होता कसा गाजवत होता असा भाव बाळगून तुम्हाला उद्या ते त्रास देऊ शकतात. ठीक आहे, त्रास होऊ शकतो, हे खरं आहे त्यांचं, किंवा तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न केला जातो असा हे त्यांनी बोलले होते, ते सत्य आहे. परंतु मी पूर्णवेळ प्राचार्यासारखं काम केलं, त्यामुळे प्रभारी प्राचार्य म्हणून आजही लोक ओळखतात. हे तुमच्या कामाचं फळ असतं. पूर्ण जे काही करायचे 100% हा भाव तुमच्या मनात ठेवला पाहिजे. आता यूट्यूब चॅनेल कोरोनाच्या काळात सुरू केलं. मी तर लाईव्ह फेसबुकला येत होतो. कोरोनाच्या काळात खूप व्याख्यानं दिली, त्याची आठवण लोक ठेवतात. आज ठेवत नाही तसं. काही व्याख्यानं आयोजित केले, व्याख्यानं दिले, त्याचे खूप व्ह्यूज लोकांनी ते पाहिले, अनेकांना बळ दिलं, अनेक मोठी माणसं त्याच्यावर मी आणण्याचा प्रयत्न केला. तर सांगायचा हा भाग आहे, जी भूमिका अशी वटवा की ती भूमिका त्या पटलावरून निरोप घेताना लोकांनी टाळ्या वाजवल्या. ती भूमिका लोकांच्या मनात ठसली पाहिजे. ठसवण्यासाठी प्रयत्न नको, ती आपोआप ठसते. सुगंध फुलांनी फुललं पाहिजे फक्त. लोकांना तो सुगंध दरवळतोच, लोक ते सुगंधी आहे म्हणतातच. तसं तुमच्या कार्याचा सुगंध दरवळत राहतो, फक्त तुम्ही काम करत राहा. म्हणून मी माझी ही जी आज वैचारिक वाढदिवसानिमित्त दिलेली भेट आपण गोड मानून घ्यावी अशी विनंती करेल. आणि ज्यांनी वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या त्यांच्याविषयी आणखीन कृतज्ञता व्यक्त करेल. आणि हे प्रबोधनाचं माझं काम जे आहे, मला जे वाटते ते सांगण्याचं जे काम आहे ते आयुष्यभर राहणार आहे. धन्यवाद.